शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कामाच्या प्रेरणा घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवली। सीमा देवसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनील चित्ते, माधुरी कोळी, राजेंद्र बन्सीलाल मगरे, विजय चित्ते, प्रवीण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड करून शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या 45 वर्षांची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे। शिंदखेडा शहर प्रमुख सागर देवले व माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, वडदे गावातील पांडुरंग चित्ते, दयाराम चित्ते, ज्ञानेश्वर बागुल, निंबा सौंधाणे, संभाजी चित्ते यासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचे नाव शिंदखेडा तालुक्यात नावलौकिक केले आहे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब यांच्या नेतृत्वात आणि आमचे संजय राऊत साहेब यांच्या पुढाकाराने आणि बबनराव थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी दमाने गटातील वडदे या गावामध्ये संपूर्ण आदिवासी टोकरेकोडी समाज आणि भिल्ल समाज त्या ठिकाणी राहतो। बहुसंख्य आदिवासी टोकरेकोडी समाज राहतो। त्या ठिकाणी भिल्ल समाजाने मागणी केली की आम्हाला एकदा सरपंच बनू द्या। दोघं आदिवासी समाज असल्यामुळे सर्व टोकरेकोडी समाजाने जरी भिल समाजाची संख्या कमी असली तरी त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी एका शब्दात होकार दिला आणि त्या ठिकाणी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्वामध्ये आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने वडदे ग्रामपंचायती या ठिकाणी एक आदिवासी वस्तीचं गाव आहे। मिनी माडा म्हणून शासनाने आदिवासी वस्ती म्हणून घोषित केलेलं गाव आहे आणि त्या गावाची निवडणूक या ठिकाणी सामंजस्याने बिनविरोध झालेली आहे आणि नक्कीच ही निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध झालेली असल्यामुळे गेल्या 45 वर्षापासून वडदे हे गाव बिनविरोध ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन होते। कोणालाही असं वाटतं की जे काम करत इच्छुक आहेत, ज्यांना गावाच्या विकासाची इच्छा आहे, विकास करायची इच्छा आहे, अशा तरुणांना, अशा महिलांना त्या ठिकाणी पुढे केलं जातं आणि त्या 45 वर्षाची परंपरा आज ही वडदे गावाने जपलेली आहे। MDTV साठी यादवराव सामंत, शिंदखेडा।